वाढलिया मान न मनावे निश्चिंती वाढलिया मान न मनावे
लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. हो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. सहज लीळे उदकी वह्या, तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. निळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 899 898 क्रमांकाचा अभंग असून प्रस्तुत अभंगात तुकाराम महाराजांनी उत्कृष्ट प्रकारची साधना करून भगवंताच्या प्राप्तीच्या लाभाचा विडा उचलणाऱ्या खास साधकांच्या करता एक मेजवानी, एक उपहार, एक भेट त्या ठिकाणी दिली आहे. उत्कृष्ट प्रकारचा उपदेश केला आणि हा उपदेश अतिशय उपयुक्त आहे. उपयुक्त आहे म्हणण्याचं कारण असं की ज्याच्या त्याच्या लक्षात येणारी गोष्ट नाही, ही अशी गोष्ट आहे. श्रेष्ठ पुरुष ज्या वेळेला समाजाला किंवा साधकाला शिकवायला जातात, त्यावेळेला शिकवण्याचे प्रोसिजर असतं, एक पद्धत असते शिकवायची. यानंतर हे शिकवायचं, त्यानंतर ते शिकवायचं, शिक्षणाचं जे काही असेल ते. पण त्यातल्या त्यात चाणाक्षपणा हा आहे की हुशार विद्यार्थ्याच्या काही काही गोष्टी न शिकवताही लक्षात येतात. त्याच्या अनुषंगानं हे असेल, याच्या अनुषंगानं ते असेल, असं होतं. पण काही काही स्पॉट्स असे असतात, काही काही ठिकाणं असे असतात की तिथून ते माणसाच्या लक्षात येत नाही. आणि लक्षात न येणाऱ्या गोष्टी जाणवून द्याव्या लागतात साधकाला. आणि साधकाला लक्षात न येणाऱ्या गोष्टी बारकाव्याने आणि महत्त्वानं जाणवून देण्याकरता संतांचा हातखंड आहे. अगदी ज्ञानेश्वर माऊलीनं जो साधकाचा मायबाप म्हटलं ना, ते या करताच असं जाणून दिलं आहे. एकनाथ महाराजांनी सुद्धा अशा गोष्टी जाणून दिल्या. एकनाथ महाराजांचा चिरंजीव पद नावाचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे. छोटा आहे अगदी, पण खूप मार्मिक आहे. खूप मार्मिक आहे की मनुष्य एकदा महाराज बनला, मनुष्य एकदा वक्ता बनला म्हणजे कुठे कुठे गचकण्याची शक्यता आहे. अशा वेळेला त्या त्या गोष्टींचा उपदेश प्रखरपणे, विस्तारानं, सखोलपणे, त्याच्या आजूबाजू बारकावे पाहत पाहत त्या ठिकाणी करून देणं, हे जसं त्या चिरंजीव पदाच्या रूपानं साधकाला नाथांनी सांगितलं आहे, तसं त्या चिरंजीव पदाचाच थोडासा अनुवाद करणारा हा अभंग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की काय आहे, साधक आपण असताना आपल्याला दोन गोष्टी येतात. साधना करायला लागल्यानंतर दोन गोष्टी येतात. कारण सगळा प्रपंचच असा आहे की काही अनुकूल असतं, काही प्रतिकूल असतं. प्रपंचात दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे म्हटलं जातं, पण काही सुखही आहे. तेच दुःख आणि काही सुखही दिसे असं म्हटलं. सुखही मात्रा स्पर्शास्त कोणते शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पाहिन. आता दुःख खोटं आहे, आभासित आहे, किंचित आहे, दुःख परिणामी आहे, हे सगळं नंतर येतं. पण सुखाची लज्जत लागते त्यावेळेला त्याचे दोष कुठे दिसतात माणसाला. म्हणून अनुकूलता आणि प्रतिकूलता ही असते एक गोष्ट. कुठे? प्रपंचात. या अनुकूलते प्रतिकूलतेला त्यागून एखादा साधक साधना करायला लागेल की मला आता चिरंतन सुख मिळवायचं, मला हे सुखसापेक्ष दुःख, दुःखसापेक्ष सुख हे बरबटलेलं एकमेकात नको. ठीक आहे, मग तो साधना करायला लागतो आणि साधना करता करता तो विषयातून विरक्त होतो, म्हणजे विषयाला बाजूला लावतो तो. पण विषयाला बाजूला लावल्यामुळे काय होतं की सामान्य लोक जे आहेत ते लोक त्याला विशेष समजायला लागतात. त्याने विषय बाजूला केले की बाकीचे लोक त्याला विशेष समजायला लागतात आणि विशेष समजून त्याला मान द्यायला लागतात, त्याचा सन्मान करतात, त्याला बोलावतात, त्याला आहोजाहो म्हणायला लागतात, त्याला राव, पंत, संत, महाराज असं काहीतरी त्याला टोपण नाव द्यायला लावतात.
भेटले की हात जोडतात, जवळ आले की पाया पडतात, आपल्या घरी बोलावून नेतात, त्याचे पाय धुतात, त्याला हार घालतात. तुम्ही सांगा, प्रपंचातले लोक करतात असं करतात का कधी? नाही करीत. हार घालून पाया पडलं तरी फक्त नवरदेव असताना सासू सासरे करतात, पाय धुतात एकदा, नंतर काही नसतं ते. म्हणजे प्रापंचिकाकडून प्रापंचिकाला जे मिळत नाही ते आपण विषयाचा त्याग केल्यानंतर हा कुठेतरी विशेष पुरुष आहे असं म्हणून ते आपल्याला करतात. आणि आपला विचार काय असतो? आपल्याला इंद्रिया विषयाचं थोडं बाजूला ठेवायचं, हे जरी साधनेत असलं तरी सन्मान असल्यावर सन्मान आला म्हणजे तो खूप घातक असतो. या वृत्तीवर साधक काही गेलेला नसतो आणि त्याला वाटतं हे आपला सन्मान करतं, ते बरोबरच आहे, काय चूक काय? आपण त्याग केलाय ना, त्या त्यागाचा हा सन्मान आहे, त्यागाचा पुरस्कार आहे असं त्याला वाटतं. मग तो मान घेऊ लागतो आणि तो मान घेणं त्याला अपमानापेक्षाही महागात पडणारं असतं. ह्या त्यातला बारीक अभिप्रायाचा असला की साधक असताना अपमान झाला तर आपलं काही नुकसान होत नाही, आपल्याला एक शिकवण मिळते, आपल्याला एक चांगला संस्कार होतो, अपमान सहन करण्याची संधी मिळते आपल्याला. पण मान झाल्यानंतर तो मान जर आपल्याला त्यानं दिलेला बरोबर आहे, मी घेतो ते बरोबर आहे असं जर वाटलं तर तो साधक धोक्यात असा जातो की त्याला त्या मानाचा संस्कार होतो, सन्मानाची सवय लागते. बरं, दुसऱ्याने सन्मान दिला म्हणजे आपल्या तो हक्काचा झाला, पण तो दुसऱ्याच्याच ताब्यात राहिला ना. दुसरा हार घाली तर आपण काय हार विकत घेऊन आपल्या गळ्यात घालतो का? कधी नाही घालत. दुसऱ्याच्या ताब्यात राहिला. मग आपल्याला जर सन्मानाची सवय लागली आणि तो सन्मान आपल्याला नेहमी जर नाही मिळाला तर आपली अवस्था कशी होईल? हा एक भाग आहे. आपली अवस्था कशी होईल? एक दुसरा भाग सांगतो आपल्याला. आपण एक महात्मा बनलो म्हणजे त्यांनी मानलं आपल्याला, पण दुसरा एक आपल्यापेक्षा मोठा महात्मा त्यांनी आणला आणि त्याची आधी पूजा केली, त्याला आधी सन्मान दिला, तर आपल्याला गोड लागेल काय? नाही लागणार गोड. मग आपल्या आधी दुसऱ्याला मान दिला आणि आपल्याला नंतर जरी दिला तरी तो आपल्याला अपमान वाटायला लागतो, अशी गोष्ट आहे. पहिल्यांदा आपल्याला मान घ्यायला गोड लागलं, पण आपल्याला मानाची सवय लागल्यानंतर दुसऱ्याचा मान पाहिल्यावर आपल्याला गोड लागत नाही, हे त्या पहिल्या मानाचा दुष्परिणाम आहे. लक्षात घ्या. उदाहरण सांगतो आपल्याला खाज आली, कुठं गुडघ्याला, मांडीला, पायाला कुठेतरी खाजवायला लागलं. खाजवताना गोड लागलं, पण गोड लागून जर रक्त निघालं तर तिथं धक्का लागला तरी दुखत आहे ना. खाजवलं नसतं तर धक्का लागला तर दुखलं नसतं, पण खाजवल्यामुळं रक्त आलं आणि मग थोडा धक्का लागला तरी दुखायला लागलं ना. त्याप्रमाणे आपण मान मिळाला आपल्याला आणि तो आपण जर स्वीकारला की हे बरोबर आहे, ते देतात ते बरोबर आहे, मी घेतो ते बरोबर आहे, योग्य आहे असं वाटून जर स्वीकारला तर त्या अंतःकरणाला त्या ठिकाणी त्या खाजेसारखी जखम होते आणि दुसऱ्याचा मान पाहिला की त्याला दुखायला लागतं. आणि म्हणून मग दुखायला लागल्यानंतर काय होतं? मग त्याचा मत्सर केला जातो. मग त्याला काय येतं एवढं? त्याला काय एवढं लोक मान देतात? माझे इतका अभ्यास आहे काय त्याचा? माझे इतका त्याग आहे काय त्याचा? असं सुरू होतं. मग मत्सर सुरू होतो आणि मत्सर सुरू झाला की सगळी आत्तापर्यंत केलेल्या त्यागाची इमारत पायासुद्धा ढासळून जाते, पत्त्याच्या बघण्यासारखी सगळी निघून जाते. म्हणून साधू संतांनी आपल्याला हे त्या ठिकाणी लिहिलं. तर हा अभंग तसा सगळ्यांच्या करताच आहे. मान अपमानापासून दूर राहावं, मानाची इच्छा करू नये आणि याचा अमानित्व हे जे 13व्या अध्यायातलं पद आहे भगवद्गीतेचं, त्याच्यावर माऊलींनी जे लिहिलं ते तुम्ही स्वतंत्र पाहून घ्या. आपण मान्यते पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, हा अमुक ऐशी नोहावी सेची लोका, तै गजबजो लागे कैसा, व्याधी रुधला मृगू जैसा, का माही तरता बळसा दाटला जीवी.
वाघरीत सापडलेली हरीण ज्याप्रमाणे घाबरतं, त्याप्रमाणे लोक मान द्यायला लागल्यानंतर ज्याला घाबरटपणा होतो त्याला खरा साधक म्हणावा, त्याला साधक म्हणावं. आणि असा साधक बनण्याकरता त्याला मान झाल्यानंतर वाईट का वाटावं याचे तपशील करावा, आपण जो बोलतो आहोत तो कळावा. आणि तो तपशील कळण्याकरता तुकाराम महाराजांनी म्हटलं, वाढली या मान न म्हणावी निश्चिंती, भूताची या प्रीती भूतपण. आपला मान वाढल्यावर आपण निश्चिंत झालो, आता आपल्या विरोधात कोणीच राहिलं नाही, अशी निश्चिंती मानू नये. त्याची दोन कारण आहेत. एक कारण की जे लोक आपला मान करतात आज, तेच आपला उद्या अपमानसुद्धा करतील. ते स्वतंत्र आहेत. आपण मान घेणारे स्वतंत्र नाहीत, मान करणारे स्वतंत्र आहेत. आलेल्या माणसाला मान द्यायचा की इकडं तोंड फिरवायचं, की त्याच्या अंगावर शेण टाकायचं, की त्याला काही शिव्या द्यायचा, हे ते स्वतंत्र आहेत. नंतर काय होईल ते होईल. म्हणजे मान आपल्याला जो मिळतोय तो गॅरंटेड आहे असं नाही, एक भाग हा एक भाग. आणि दुसरा भाग असा की मानाची सवय अंतःकरणाला लागल्यामुळे त्याला परमार्थाच्या साधनेतली त्याची प्रगती खुंटते, थांबते नाही, त्याला प्रतिबंध येतो, त्याला प्रतिबंध येतो. मानापमानयो तुल्य मित्रारिपक्षयो हो, हे जे गुणातीचं असं लक्षण सांगितलंय ना, ते मान आणि अपमान सारखे झाले पाहिजेत ना. मानाचं पारडं जर खाली गेलं तर अपमानाचं पारडं फार वर जातं. ज्याला मान घ्यायची सवय नाही त्याला अपमान सहज सहन करता येतो, पण ज्याला मान घ्यायची सवय त्याला अपमान सहन नाही करता येत. मान नाही झाला तरी तो अपमान वाटून तो त्याचा मत्सर करायला लागतो. हे दोन प्रकारचा धोका यात आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, वाढली या मान न मानावी निश्चिंती. मान वाढली या निश्चिंती न मानावी. आपला मान वाढल्यानंतर आपण निश्चिंत होऊ नये की आता आपण सुरक्षित झालो, आता हे सगळे आपलं सहाय्य करतील. कोणीही सहाय्य करीत नसतं, कितीही मान झाला तरी, अशी गोष्ट आहे. असे काही महाराज गेले या कोरोनामध्ये बरं का, की ज्यांच्या कीर्तनाला हजारो लोक होते, पण त्यांना कोरोना झाल्यानंतर जे एकांतात कोविडमध्ये ठेवलं, तिथं कोणी भेटायला जाऊ दिलं नाही, जाऊ शकलं पण नाही. शेवटी एकटेच मरून गेले. हां, काय करतात म्हणजे त्याचा उपयोग काहीच नाही होत. आपल्या साधनेला उपयोग होत नाही, आपल्या समाधानाला उपयोग नाही होत, आपल्या निश्चिंतीला उपयोग नाही होत, आपल्या मरताना उपयोग नाही होत, मेल्यावर उपयोग नाही होत, आणि जगतानाही ज्यावेळेस मान मिळत नाही त्यावेळेस उपयोग होत नाही, अशी गोष्ट आहे. म्हणून साधकांनी सावधान व्हावं. मान वाढेली या निश्चिंती न म्हणावी, असा अन्वय याचा. मान वाढला तरी त्याची निश्चिंती मानायची नाही, की हा मान तात्पुरता आहे, हा मान खोटा आहे. अरे जे मान देतं त्यानं किती कळतंय, असं काही कळत नाही त्यानं, अशी गोष्ट आहे. म्हणून न म्हणावी निश्चिंती. का तर त्याचा आत्ता मी आपल्याला 2-3 मुद्दे जे सांगितले की मान मांडल्यावर निश्चिंती का मानू नये, त्याच्या पुढचा एक मुद्दा आहे तुकाराम महाराजांनी सांगितलेला, भूताची ये प्रीती भूतपण. कारण आपण जे मान मागतो किंवा घेतो किंवा आला तर त्याचा स्वीकार करतो, तो कुणाकडून येतो? प्राणी मात्राकडून, भूतमात्राकडून, जीव मात्राकडून येतो. माणसं आहेत ना दुसरे, हे सगळे दुसरे माणसं आहेत, त्यांच्याकडून आपल्याला मान येतो. आणि त्यांच्यापेक्षा आपण श्रेष्ठ एवढंच ठरतं. आपण काही दुसऱ्याच लोकातले किंवा आपण जीवदशा सोडून आपण परब्रह्म आहेत किंवा परमात्मरूप आहेत हे कुठं ठरतंय? हे ठरत नाही. त्यांनी मला मान दिला म्हणजे मी त्यांच्यापेक्षा मोठा, आणि मी मान त्यांचा घेतला म्हणजे ते माझ्यापासून लहान, एवढाच भाग झाला ना. म्हणून मानाची प्रीती आली की मान करणाऱ्याची प्रीती येते. मला कोणी मान दिला मग तो माझा झाला ना, मग तो माझा झाला. मग तिथं गेलं की आपण त्याला बोलवणार की अहो यांना बोलवा, हे आमचे मित्र आहेत. म्हणजे मानाची प्रीती झाली की मान देणाऱ्याची प्रीती. आणि मान देणारा जर जीव असेल आणि त्याचं प्रेम जर आपण केलं त्याच्यावर, आपल्याला मान देतो म्हणून, तर आपल्याला जीवत्वातून सुटका नाही. भूतांची ये प्रीती भूतपण, अशी गोष्ट आहे.
ज्याच्यावर आपण प्रेम करावं, ज्याच्याकरता आपण ज्याच्याशी संपर्क ठेवावा, ज्याचं बोलणं ऐकून घ्यावं, ज्याच्या सहवासात राहावं, ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्याच्या सहवासात राहणं, बोलणं ऐकून घेणं, देणं घेणं, खाणं पिणं हे करावं, त्याच्यासारखी गती आपल्याला पुढे मिळते. हे जीवाच्या मनुष्याच्या गतीचं वर्णन, भूताची हे प्रीती भूतपण. याचं सविस्तर वर्णन गीता ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात आलंय बघा. सविस्तर वर्णन भूताची या प्रीती भूतपण अगदी असंच यांती देवव्रता देवान पितॄन्यांती पितृव्रताः भूतानि यांती भूतेज्या यांती मद्याजिनोऽपि माम्. भगवान बोलतात 4 प्रकार की जे देवांचं यजन करतात, देवतांचं, इंद्रादिक देवतांचं जे यजन करतात ते इंद्रादिकाच्या पदाला जातात. जे पितरांचं यजन करतात विशेषत्वानं, एक विधी म्हणून करावं लागतं पण विशेषत्वानं पितरांचं यजन करतात ते पितृलोकाला जातात. जे क्षुद्र देवतान भूतखेत भूतप्रेत पिशाच्य यांचं यजन करतात ते त्यांच्या याला जातात. आणि जे माझं यजन करतात, भगवान बोलत आहेत बरं का, ते माझ्याच पदाला येतात. मने वाचा करणी जयाची भजने देवाची या वाहणी ते शरीर जातीय क्षणी देवची झाली. हे भूतांचे प्रीती भूतपण कसं याचा खुलासा 4 प्रकाराने भगवान करतात की मनानं, वाचानं आणि करणीनं, वने वाचा करणी जे देवाची आहे वाहणी, जे देवाकडे प्रवाह ज्यांचा आहे मनानं वाचानं देवत्वाचा, इंद्रयाग करायचा, अमका याग करायचा, तमका याग करायचा वगैरे 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 असं जे आहे ते त्यांचं शरीर ज्या वेळेला पडतं त्यावेळेला ते देवलोकाला जातात. देवलोकाला, कारण देवाची प्रीती देवपण, भूतांची प्रीती भूतपणीच आहे ना, तर देवाची प्रीती देवपण. दुसरी, अथवा पितरांची व्रते वाहती दयाची चित्ते जीवित्व सरली या तयाती पितृत्व वगैरे. जे पितरांची व्रतच करतात सतत, त्यांचं जीवन संपल्यानंतर ते पितृलोकाला जातात. हे 7 जे लोक आहेत ना, भूलोक, भुवरलोक, स्वर्लोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, तर त्यात एक पितृलोक आहे. तर पितृलोकाला जातात. अयमा तिथली देवता आहे वगैरे वगैरे. काक्षुद्र देवतानी भूते तियेची दयाची परमदेवते दैवते अभिचारकी तयाचे उपासिले तया देहाची जवनिका फिटली आणि भूतत्वाची प्राप्ती झाली एवं संकल्पवशे फळली करणे तया. 3 प्रकार सांगितले भगवान. तिसरा प्रकार काय की क्षुद्र देवता आणि भूतखेत भूतप्रेष स्मशानात जाऊन जे पूजितात, त्यांच्यात साधना करतात, त्यांचे तोडगे करतात सगळे, काय वाईट बरं कोणाचं करायचं असलं तर ही व्रतं जे घेतात इतरांची, आपलं काय क्षुद्र देवताची भूते तियेची दयाची परम, आणि ज्यांनी त्या भूतमात्राला अभिचारकी उपासिले, अभिचार कर्म म्हणजे त्या भूतांना प्रसन्न करून वाईट काम, वाईट चांगलं काम काही करायचं असं असतं, त्याला अभिचार कर्म म्हणतात, ज्याचं अथर्व वेदांच्यामध्ये वर्णन आहे. तर अभिचारिक कर्माने त्या भूतपिशाच्याला ज्यांनी जीवनभर त्याची उपासना केलेली आहे, ऐका, तया देहाची जवनिका फिटली, देहाची भिंत दूर झाली त्यांची, देहाचा अडचण दूर झाला म्हणजे देह संपला, जीवन संपलं की काय होतं, भूतत्वाची प्राप्ती झाली. मग त्याला ते भूतत्व येतं, तोही पिशाच होतो, तोही भूत बनतो. अशी गोष्ट आहे. हे भगवद्गीतेने सांगितलं आहे बरं का, याला अंधश्रद्धा म्हणू नका कृपा करून. भगवंतानं सांगितलं आहे आणि सगळ्या ग्रंथात आहे, भूतत्वाची प्राप्ती झाली. माझ्या मित्राचा एक मित्र असा मांत्रिक होता बरं का, मांत्रिक होता, आणि तो असं मंत्र हे करायचा, सगळं करायचं, काय जे असतं ते करायचा. मला त्यातलं काही माहिती नाही, तुम्हाला गरज नाही, सगळं करायचं. आणि त्याच्या वडिलाकडून आलं होतं ते, वडीलही करायचे. पण त्याचे वडील वारले. वडील वारल्यानंतर माझे मित्र जे त्याचे मित्र आहेत ते त्याला भेटायला गेले, आणि भेटायला गेले आणि त्याने विचारलं की का रे बाबा, तुला काय वाटतं, आता तुझे वडील हे मांत्रिकपणा करीत होते, तूही करतो,
त्यांना आता काय गती मिळाली असेल? तेव्हा ते म्हणलं गती म्हणजे त्यांना काय वाईट गती मिळाली, त्यांना मोठी गती मिळाली. म्हणजे मोठी म्हणजे काय, ते एक मोठं खैस झाले असतील, भला मोठा खैस झाले असतील. ते म्हणले अरे खैस काय मोठा असतो, खैस म्हणजे काय? ते म्हणले भाऊ तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला माहीत नाही खैसाचं काम. खैसाची फार मजा असते म्हणे, कोणाच्या अंगात शिरायचं आणि काही मागायचं ती मिळतं. आता आता त्याची धाव तेवढीच ना, त्याचं प्रेम, त्याचं करणं, त्याचं सगळं. भूताची या प्रीती भूत. पण इथं वेगळा अर्थ आहे. इकडं प्राणी मात्र म्हणून भूत शब्दाचा अर्थ आहे, इकडे भूत शब्दाचा पिशाचा अर्थ आहे. ओवीतला अर्थ पिशाचा आहे की जया देहात जी जवळीक भेटली आणि भूतत्वाची प्राप्ती झाली, म्हणजे पिशाच्याची प्राप्ती झाली. आत्ता मी उदाहरण आपल्याला सांगितलं तसं. तर या सगळ्याचा अर्थ काय? देवाच्या यजन करणारे देव, पितरांचे पितर आणि भूतांचे भूत, एवं संकल्प वशे फळली करणी करा. तर ज्यांचं प्रेम ज्याच्यावर आहे आणि ज्यांचा संकल्प ज्याच्यात आहे त्याची तशी कर्म त्याला त्या प्रकाराने फळतात. म्हणजे आपण जीवनभर ज्याच्यावर प्रेम केलं, आपण जीवनभर त्याच्याशी व्यवहार केला, आपल्याला ज्याची संगती आवडली, आपल्याला ज्याचा सहवास आवडला आपल्याला म्हणून, तर त्यावेळेला ते करीत करीत गेलं की आपल्याला गती त्याच्याच प्रकारची होते. यात ईश्वराची जी योजना जी बरोबर आहे. तुम्हाला जे पाहिजे ते देव देतो ना. तुम्हाला भूतपणा पाहिजे भूत देतो, देवपणा पाहिजे देव देतो, अशी गोष्ट आहे. त्यातला कमीपणा, वाईटपणा समजत नाही हा भाग सोडला तर ह्या तीन गोष्टी जशा आहेत तशा मद्याजी माम, म्हणजे मला माझं जर विजयन केलं तर त्याला मी होता येतं म्हणे शेवटी. मग पुढे ऐका, पुढे माणसाच्या सगळ्या क्रिया माऊलींनी व्यवस्थित दिल्या आहेत बरं का. तर 10-15 प्रकार आहेत त्या चेष्टांचे, म्हणजे क्रियाचे. त्या सगळ्या क्रियांनी आपल्याला आपलं जीवन जर आपण परमेश्वराला जोडलं गेलं तर आपल्याला परमेश्वर होता येतं. हे तिथलं वर्णन. 9व्या अध्यायाचा जो अभिप्राय आहे ना, आणि गीतेसाती जो अभिप्राय तो एकलाची नवमी असं म्हटलंय. म्हणून 9वीच्या अभिप्राया मुद्रा लावावया बिहाला मी वाया गर्व का करू, माऊलीने म्हटलं. तर सगळ्या 700 श्लोकाच्या सगळ्या गीतेत जे अभिप्राय, त्यातला मुख्य जो शेवटचा अभिप्राय, तो अभिप्राय या मद्याजी माम काय पितृन यांची पितृव्रता हा भूतानी यांची भूतेच्या मद्याजी माम, तर माझं यजन केल्यानंतर माझीच प्राप्ती होते, हे जे सांगितलं आहे तो अभिप्राय असा आहे. मग भगवान म्हणतात अर्जुना ऐक, अरे भूतांची सेवा केली तर भूत होतो, पितरांची केली तर पितर होतो, देवांची केली तर देव होतो, मग माझी केल्यावर मी होणार नाही? मी तर किती सामर्थ्यशाली आहे हो. मग काय, मग मीची डोळा देखिला बरं का, मीची डोळा देखिला, ज्याने जीवनभर मलाच पाहिलं डोळ्याने, प्राणीमात्रात पाहिलं किंवा मूर्तीत पाहिलं किंवा सगळीकडे पाहिलं मला. मीची डोळा देखिला जीही कानी मीची ऐकिला, मनी मी भाविला वाणीला वाचा, वाचेनं माझं वर्णन केलं, मनानं माझीच भावना केली, असं कानाने डोळ्यानं वाचेनं मनानं चार प्रकारच्या क्रिया माझ्या संबंधानं केल्या. हां, वाणीला वाचा, काय मीची नमस्कारीला जीही बरं का, ज्यांनी सगळीकडे मीच त्या ठिकाणी नमस्कार केला. वाणीला वाचा मीची नमस्कारीला जीही, दान पुण्यादिके जे काही ते माझियाची मोहरा, त्यांनी जे दान केलं जीवनात ते माझ्या प्रेमासाठी केलं, पुण्य जे केलं ते मला समर्पण करायला केलं बरं का. 8 प्रकार झाले आत्तापर्यंत. दान पुण्य माझ्या जीही माझेचे अध्ययन केले, ज्यांनी ग्रंथ पाहिले ते माझ्याच प्राप्तीकरता पाहिले, दुसरं काहीच पाहिलं नाही. जे आत बाहेरी मियाची धाले, हां, जे आत बाहेरी मियाची धाले, जयाचे जीवित्व जोडले मजची लागे. 11 प्रकार सांगितले आत्तापर्यंत. ज्यांनी जीवनच माझ्याकरता वाहिलं, ज्यांनी माझ्याकरता अध्ययन केलं, मातेचे अध्ययन केले, आणि
जीवित जोड जे अहंकार वाहत अंगी आम्ही हरीचे भूषावया लागी. मी हरीचा भक्त आहे, हरीला शृंगार करायचं काम माझ्याकडे आहे, मी हरीला सुंदर बनवतो, अशी गोष्ट आहे. 12वा प्रकार. आम्ही हरीचे भूषावय. जे लोभी एकची जगी माझे ती लोभे. ज्यांना माझ्याशिवाय दुसरं कशाचाच लोभ राहिला नाही, जे माझे निकामे सकाम, ज्यांना माझीच कामना आहे, मीच प्राप्त व्हावं असं वाटतं, दुसरं काहीच प्राप्त व्हावं असं वाटत नाही. जे माझेनी प्रेमे सप्रेम, जे माझी या भुली संभ्रम नेणती लोक. जे मला इतके भुलून गेलेत की त्यांना कोणी पाहिलं तरी मीच दिसायला लागतो, दुसरं दिसतच नाही माझ्याशिवाय त्यांना कोणी. माझी या भुली संभ्रम नेणती लोक. जयाची जाणती मजची शास्त्रे, मी जोडे जयाचे निमंत्रे. मला जाणून देणारं जे शास्त्र आहे तेच तो बघतो, दुसरं शास्त्र बघत नाही. आणि ज्या मंत्रानं, उदाहरणार्थ रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा, विठ्ठल विठ्ठल असे जे मंत्र आहेत की मी जोडतो त्याने, मी जोडे जयाचे निमंत्रे. ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज. ऐका, तर कोणत्या कोणत्या प्रकारानं देवाशी आपल्याला जोडता येतं, शारीरिक क्रियेच्या, शारीरिक वाचिक मानसीच्या क्रियेच्या माध्यमात कसं कसं जोडता येतं, त्याचे 17 प्रकार मौलींनी यात सांगितले. बरं का, 17 प्रकार सांगितले. आणि शेवटी म्हणा ऐसे जे चेष्टा मात्रे, चेष्टा म्हणजे क्रिया, चेष्टा म्हणजे अशा ज्या क्रियेनं जे मला जोडलेले आहेत. ऐक, आता ते जसे पितरांना यजणारे पितराकडे जातात, देवाकडे जातात, भूताकडे जातात, तसं 17 प्रकाराने माझ्याकडे येते. ते मेल्यानंतर माझ्याकडे येत नाहीत. त्यांचं वर्णन असं आहे की शरीर गेलं, जीवित संपलं, मग ते त्यांचं रूप होतात. पण ते मरणाही ऐलीच कडे, मज मिळवून गेले पुढे, मग मरणी आणखीकडे जातील केली. कैमुत्तिक न्याय सांगितला. अरे ते मरणाच्या आधीच मला मिळून गेलेले ते, तर मेल्यानंतर कुठं जातील ते कुठंच जाणार नाही. ते माझ्याशीच एकरूप होतील, माझ्याशी एकरूप होतील. कशामुळे एकरूप होतील? तर ज्यांचा संकल्प मी आहे, ज्यांची वाचा मी आहे, ज्यांचं मन मी आहे, ज्यांची बुद्धी मी आहे, ज्यांची इंद्रिय मी आहे, ज्यांचं जीवन मी आहे, असे जे आहेत ते माझ्याच स्वरूपाला येऊन मिळतात. भगवंताच्या स्वरूपाला जाऊन मिळण्याकरता कुठं हिमालयात जावं लागत नाही. जी जी क्रिया आहे ती भगवंताला जोडून द्या, म्हणजे भगवान तुमचा दास होईल, तुमच्या घरी येईल. सुखे येतो घरात नारायण, अशी गोष्ट होईल. अशी अतिशय जबरदस्त वर्णन हे केलं आहे. आणि तुकाराम महाराजांनी एकच सूत्र आहे, भूताची या प्रीती भूतपण. बस. कसे संत सहज बोलणे हित उपदेश करीती सायास शिकवती, करुणी सायास शिकवती. तर भूतमात्रांच्या प्रेमानं भूतपण प्राप्त होतं. तर इथं तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर भूतमात्र म्हणजे प्राणी मात्र म्हणजे मनुष्य मात्र, मनुष्यही प्राण आहे त्याला, म्हणून त्याला भूत म्हणतात. तर मनुष्याकडून तुम्हाला जर मान मिळाला आणि तुमचा जर मान वाढला आणि त्यात तुम्ही जर निश्चिंती मानली, सुख मानलं, आनंद मानला, तर ते मनुष्याकडून मिळालंय म्हणून मनुष्यत्वाचं प्रेम तुमचं पक्क राहील आणि तुम्ही मनुष्यत्वाला किंवा प्राण्याच्याच जन्माला जाल, तुमचा उद्धार होणार नाही, तुमचा उद्धार संपला तिथेच. म्हणून निश्चिंती मानू नका. हां, तर म्हणून भूतांची या प्रीती भूतपण, म्हणून वाढली या मान. त्या भूतांच्याकडून मान मिळाला तर निश्चिंती मानायची नाही. आपलं साधन वेगळं आणि आपण वेगळं, अशी गोष्ट आहे. त्या मानाचा काही उपयोग होत नव्हता. पूर्वी एक वर्तमानपत्रात बातमी आली होती, थोडा ग्राम्य विषय पण सांगतो. एक नटी होती, अभिनेत्री, पिक्चरमध्ये काम करणारी, आणि ती अतिशय प्रसिद्ध होती, खूप प्रसिद्ध होती. प्रत्यक्ष आल्यावर कोण मान करीत होतं ते तर विचारूच नका. पण ती नुसती पडद्यावर जरी आली सिनेमाच्या, तरी सगळे लोक तिला रिस्पॉन्स देत होते. म्हणजे का, एखादे महाराज आल्यावर ते लोक टाळ्या वाजवतात की नाही, महाराज स्टेजवर आले की लोक टाळ्या वाजवतात, तसं ती पडद्यावर आली की लोक टाळ्या नाही वाजवायची. तिथं टाळ्या वाजवायची पद्धत नसते, तिथं शिट्ट्या फुंकायची पद्धत असते. विनोदाचा भाग सोडा, तर हजारो लोकांचा असा प्रतिसाद, असा रिस्पॉन्स होता त्या अभिनेत्रीला
पण तिचा शेवट असा झाला की त्या शेवटी तिच्याजवळ कुणीच नव्हतं. दार बंद करून ती एकटीच आजारी अशा प्रकारची पडली आणि लोक कुणी आले नाहीत तिच्याकडे. 2-3 दिवस झाल्यावर ती गेली आणि तिचा जेव्हा दुर्गंधी सुटली त्यावेळेस लोकांनी पोलिसाकडे तक्रार केली आणि मग पोलिसांनी ते दार तोडलं आणि बाहेर काढून तिचा सगळा विधी पुढचा केला. ही काय? ही शोकांतिका आहे. शोकांतिका आहे. अशी शोकांतिका सगळ्याची होती का नाही असा प्रश्न आपण विचाराल. पण जरी सगळ्यांचं नाही झालं तरी शोकांतिका शेवटी आपलं कुणीच नसते एवढं तर सत्य आहे की नाही. प्रत्येकाच्या दृष्टीने एवढं सत्य की आपलं कुणीच नाही. म्हणून दुसऱ्यांनी मान दिला, दुसऱ्यांनी पैसा दिला, दुसऱ्यांनी स्तुती केली, दुसऱ्यांनी हार तुरे घातले, काही झालं तरी शेवटी एक परमात्माच आपला आहे म्हणून त्याच्यावर प्रेम करायचं. या लोकावर प्रेम नाही करायचं. मान दिला तरी नाही दिला तरी, दिला तरी नाही दिला तरी प्रेम नाही करायचं. मग काय करावं? तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात म्हणून मना काय लावावी कांचडी. इंद्रियाचे झणी ओढी भरे. आपल्या मनाला आपण अंकुश लावावा की मनाला प्रपंचातलं जे जे गोड लागतंय, मान सन्मान गोड लागतो, गोड खायला गोड लागतंय, हार घातला तर बरं वाटतंय, हे जे बरं वाटतंय त्या मनाला आपण कांचणी अंकुश लावावं. इंद्रियाचे झणी ओढी भरे. इंद्रियांच्या ओढी ते मन भरेल. झणी म्हणजे भरू देऊ नये. इंद्रियांच्या मागे लागून त्या ठिकाणी ह्या भोग आणि त्याला मान बरा वाटेल आणि अशा प्रकारचं मन जर भरकटलं तर त्या ठिकाणी देव आपल्याला प्राप्त होणार नाही. मनाला म्हणजे याचा अन्वय असा आहे की जे मन आहे ते इंद्रियांचे ओढी झडी भरेल. कदाचित इंद्रियांच्या भरीला पडून त्या ठिकाणी त्यांच्याकडून ओढलं जाईल म्हणून मनाला सतत कांचणी लावावी. इंद्रियाचे झणी ओढी भरे म्हणून मना लावावी कांचणी. त्याला कांचणी लावी आणि मन असं मुठीत धरून बसावं. मनावर लक्ष ठेवावं. आपण तरुण मुलामुलीवर लक्ष ठेवतो, आपण विद्यार्थी मुलामुलीवर लक्ष ठेवतो. कुठं जातो, काय जातो, मोबाईल कोणाचा घेतला आहे, कोणाशी बोलतो आहे, अभ्यास करतो की नाही, हे जसं आपण विद्यार्थ्यावर मुलांच्यावरती किंवा आपण जर शिक्षक असू तर सगळ्या विद्यार्थ्यांच्यावरती जसं लक्ष ठेवणं आहे त्याप्रमाणे आपण आपल्या इंद्रियावर आणि आपल्या मनावर सारखं लक्ष ठेवावं. आणि जसं जसं आपण लक्ष ठेवू लागतो तसतसं इंद्रियांच्या आणि मनाच्या चुका आपल्या लक्षात यायला लागतात. शिक्षण विद्यार्थ्याला पाहिलंच नाही, तासभर शिकवलं आणि गेले निघून कोणीतरी करत. पुन्हा दुसऱ्या दिवशी आले आपल्या पिरियड शिकवायला. काय कळेल मुलं काय करतात ते. त्याप्रमाणे आपल्याला जे दुःख येतं, भयानक दुःखाचे डोंगर कोसळतात, ते सगळेचे सगळे डोंगर आपल्या इंद्रियाच्या मनाच्या एकमेकाच्या ओढण्यानं आणि वाईट मार्गानं जाण्यामुळे येत असतात. आणि आपलं त्यांच्यावर लक्ष नसतं, ते म्हणतील त्या बाहेरच्यावर लक्ष असतं आपलं. हे लक्षात घ्या. आपलं त्यांच्यावर इंद्रियावर लक्ष नसतं, मनावरही लक्ष नसतं की एक काय संकल्प करत आहे, काय डोळे काय पाहायला लागले, मग त्या मन काय चिंतन करतं आहे, त्याचं मन काय चिंतन करतं आहे, मग तोंड काय करतं आहे, कोणाला हाका मारतं आहे, कोणाशी काय बोलतं आहे, त्या बोलण्यात काय खुबी आहे, वाणी काय बोलायला लागली, डोळे काय बघायला लागलेत, कान कुणीकडे टव करायला लागलेत. हे जर बारीक लक्ष दिला आणि याच्यामधून वाहणारं जे मन आहे त्या मनात काय हालचाल चालली आहे ह्याचे जर आपण लक्ष दिलं तर त्याच्या भयानक भयानक चुका आपल्या पुढे येतील, आपल्या पुढे येतील. आणि त्या चुका पुढे आल्यानंतर आपण जर श्रवण करणारे असू तर त्या चुकाचे पुढे परिणाम काय भयानक आहे ते आपल्याला कळतील. हाच अभ्यास आहे खरा. अभ्यास करायला युनिव्हर्सिटीत जाऊन फार शिकून फार मोठं व्हायचं आणि काहीतरी बहाली मिळवायचं असं नाही आहे, असं नाही. तर हा खरा अभ्यास आहे. मनाला कांचणी लावावी म्हणजे अंकुश लाव. काय झालं, कुठं चाललास. विद्यार्थ्यांना की तो जसा मागं फिरतो. एखाद्या गुराखाची गाई दुसऱ्याच्या मालावर चालली तिला बहुळी म्हणलं की ती जशी मागं फिरते
त्याप्रमाणे आपण आपल्या मनाला ते इंद्रियांच्या ताब्यात जाऊन विषयाकडे जाईल, विषयासक्त होईल, त्याच्यावर त्याचं प्रेम जडेल आणि तो विषय जितका घाणेरडा तितकी घाणेरडी अवस्था आपल्याला प्राप्त होईल. म्हणजे भोगावं लागेल भोगावं लागतं जीवाला. ओढायचं काम करतात इंद्रिय आणि त्यांच्या मागं जायचं काम मूर्ख मन करीत असतं. आणि विषय हे माणसाला विनाशाकडे नेतात. विनाशाकडे नेणारे विषय, त्या विषयाकडे ओढणारी इंद्रिय, स्वतःला आणि मनाला, त्यांच्या मागे जाणारं मन, त्याच्यात त्याचं प्रेम बसणार आणि त्याला त्याची निकृष्ट किंवा घाणेरडी अवस्था प्राप्त होणार, पण ती आपल्या मनाला नाही येणार. जीव त्याच्यात भरडला जातो. म्हणून जीवानं विचारपूर्वक संतांच्या विचाराचा आधार घेऊन, आपल्या जीवानं संतांचा आधार घेऊन मनवणी मना लावावी कांचणी. का? हे मन इंद्रियांची ओढी जणी भरे, इंद्रियांची जणी ओढी भरे, अशी गोष्ट. किती सुंदर, किती चपकल, किती आणि चौकस अशा प्रकारचा विषय आहे. हां, मग इंद्रियांच्या ओढी जर मन भरलं आणि ते जर गेलं, आपण त्याला मोकळं सोडलं आणि ते गेलं तर काय होतं? मग मनाला इंद्रियांचा रंग लागतो, इंद्रियांना विषयाचा रंग लागतो आणि विषयात रंगलेलं इंद्रिय आणि मन अधोगतीला म्हणजे घोर नरकाला आणि अत्यंत दुःखद अवस्थेला प्राप्त होतं. हे कसं होतं याच्याकरता एक दृष्टांत दिला आहे. एका एकपणे एकाची या अंगी, एका एकपणे एकाची या अंगी मिळालिया रंग, लागे रंग रंगी मिळालिया. बरं का? एका एकपणे एकाची या अंगी लागे रंग रंगी मिळाली. काय मराठी शब्द आहेत बरं का, अवघड वाटते आपल्याला. एक कोण, एकाची या कोण, अंगी काय, मिळाली रागे काय, रंग काय. रंग शब्द फक्त समजतोय, नाही याचा अन्वय लागला तर एकाच्या अंगी म्हणजे एक दुसऱ्याच्या अंगी जर मिळायला लागलं आणि एकपणे मिळायला लागलं म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाला जाऊन घट्ट मिठी मारली. बरं का? घट्ट मिठी मारली आणि त्याला जर काही त्याने मार खाऊन त्याचा अंग रक्तबंबाळ झालेलं असलं आणि आपण त्याला मिठी मारली, घायाळाचा करिता संग अंगे अंग माखावे, हे दृष्टांत. या दृष्टांताला तो दृष्टांत. एखादा घायाळ म्हणजे रक्तबंबाळ झालेला माणूस असला आणि त्याला आपण जर आपला आहे म्हणून जाऊन घट्ट मिठी मारली तर आपले कपडे, आपलं अंग भरल्याशिवाय, रक्ताचा रंग लागल्याशिवाय राहील का? सांगा तुम्ही. नाही. म्हणून एकाची अंगी मिळालिया रंगी रंग लागे असा अन्वय. एक जण दुसऱ्याच्या अंगी एक होऊन मिळायला लागला तर त्याचा रंग याला लागतो, अशी गोष्ट आहे. त्याचा रंग याला लागतो. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी रंग लागू नये. आपल्याला लागला तर श्रीरंगाचा रंग लागावा, भगवंताचा रंग लागावा, प्रेमाचा रंग लागावा, पण विषयाचा रंग लागू नये, इंद्रियांचा रंग लागू नये, विषयाकडे धावणाऱ्या मनाचा रंग लागू नये. आणि आपल्या मनाला, मन इंद्रियाकडे गेलं आणि इंद्रिय विषयाकडे गेले म्हणजे ते विषय भोगणारे लोक, त्यांची संगती, त्यांच्यात सहवास, आणि तो झाल्यानंतर आपल्या इंद्रियाला मनाला तो विषयासक्तीचा रंग लागेल आणि तो रंग जर त्या ठिकाणी लागला तर आपण नरकाचे अधिकारी होऊ, दुःखाचे अधिकारी होऊ, परमदुःखाचे होऊ. म्हणून ज्याप्रमाणे ते होऊ नये म्हणून मनाला काचणी लागावी आणि इंद्रियांची ओढी त्याला भरू देऊ नये. पुन्हा दुसऱ्या चरणावर आपण येऊ, अशी गोष्ट आहे. आता काय आहे की या सगळ्या जगात हेच चाललं आहे. विषय, इंद्रिये, त्याच्यानंतर विषयासक्त लोक, त्यांची संगती, सहवास आणि त्या विषयाकडे जाणारी इंद्रिय आणि इंद्रियाच्या मागे जाणारं मन आणि मनातलं प्रेम, मग त्यांच्यावरच जडतं. आपल्याला जर मनुष्यदेहाचं महत्त्व जाणायचं आहे, आपल्याला जर संतांची शिकवण घ्यायची, आपल्याला जर मनुष्यदेहाचं सार्थक करायचं आहे,
तर इतक्यातच घुटमळून काय होणार आहे सांगा ना तुम्ही. घुटमळूनच काय होणार आहे. अंग भरलेलं आहे, कपडा भरलेला आहे, आणि तो जर गटारातल्या रेंद्यातच आपण धुवू लागलो तर याची घाण त्याला लागेल, त्याची घाण त्याला लागेल. स्वच्छ कधी होईल ते? स्वच्छ कधी होईल? स्वच्छ होणं याच्याकरता आहे की ज्याचा रंग लागल्यावर मन खराब होतं त्याच्या रंगाला मन लागू द्यायचं नाही. म्हणून त्याला काचणी लावायची, आणि काचणी लावून विरक्त बनवून भगवंताची भक्ती करायची. आणि भक्ती करता करता जर लोक मान द्यायला लागले तरी निश्चिंती मानायची नाही, त्या मानालाही महत्त्व द्यायचं नाही, आणि या सगळ्यांनाच महत्त्व न देऊन एका भगवंताला महत्त्व द्यायचं आणि त्याच्याकडं जायचं. हा शहाणपणा आहे. हे सगळ्या अभंगाचं सार आहे. शेवटी महाराज म्हणतात, तुका म्हणे देव निष्काम निराळा. देव निष्काम निराळा. देव निष्काम निराळा आहे. तर तुम्हाला जर देव व्हायचं असेल, देवाकडं जायचं असेल, देवाची कृपा सेवा कृपा प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर देवाचं जसं आहे तसं आपल्याला आवडलं पाहिजे. लक्षात आलं का? आपल्याला लोकांचा मान आवडला आपण निश्चिंत म्हणतो, ते करू नका म्हणतात महाराज. का? लोक आपल्याला मान देतात आपल्याला आवडतं, पण लोकांनाही मानच आवडतो ना. मग लोकांना जे आवडतं तेच आपल्याला आवडतं. लोकांचा ना आपल्यात फरक काय राहिला? फरक नाही राहिला. लोकांना कामनाच आहे तीच आणि आपल्याला तीच. म्हणून मान मिळाला तर निश्चिंती मानायची नाही, याचं वर्म आहे. मग देव कसा आहे? देव निष्काम आहे. देवाला कोणतीच कामना नाही. मग तशी आपल्याला नसली पाहिजे, मग आपण देवाच्या जातीची झालो. आणि देव सगळ्यातून निराळा आहे, तसं आपण सगळ्यातून आपल्याला निराळं राहता आलं पाहिजे. आपण इंद्रियांच्या मागे मनाला जाऊन त्यात गुंततो आणि मान चांगला वाटून पण गुंततो. तर या दोन गुंतण्याच्या गोष्टी सोडून याच्यातून आपल्याला निराळं राहता आलं पाहिजे, आणि याच्यातली कामना कोणतीच नाही ठेवता आली पाहिजे. उघड गोष्ट आहे. मग आपल्याला देवासारखं होता येईल. पण गंमत झाली तर देव आणि जीव यातला फरक हा आहे. जीवाला देव जर व्हायचं असेल तर जीवानं जीवपणाचा चाळा सोडला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे देव निष्काम निराळा. देवाला कोणतीच कामना नाही, कारण तो पूर्ण काम आहे म्हणून. तो पूर्ण काम आहे म्हणून. आणि देव निराळा काय आहे? का आहे? तर तो देवच देव एकटाच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही सिद्ध होत नाही, म्हणून तो निराळा आहे. म्हणून हे दोन लक्षणं आहेत. आणि जीवदशे चाळा चळणाचा तुकाराम महाराज म्हणतात. तोच देव जेव्हा जीवदशेला येतो, अविद्येचं पांघरूण घेऊन त्या मनाला जवळ करतो, इंद्रियांना जवळ करतो, शरीराला मी म्हणतो, परिवाराला माझे म्हणतो, त्यांच्याकडून मानाची इच्छा करतो, विषयाच्या भोगाची इच्छा करतो. असा देवाचाच एक अंश जेव्हा जीवदशेला येतो त्यावेळेला त्याला चळणाचा चाळा लागतो. चळण म्हणजे चंचलपणा आणि चाळा म्हणजे वाईट खोड अशी गोष्ट आहे. त्याला चाळा लागतो. लहान मूल बघा, असा पाय करील, असं टंगणं करील, असं मुंडकं करील, इकडं बघत तिकडं करेल, डोळे मिचकील, हाताचे बोटं असे चाळील, काहीतरी चाळील. माकडासारखा चाळा आहे असा तो. शांतपणे जे मरकट समाधी घेईल का कधी, शांतपणे काही न हलवता एकदम निवांत त्या ठिकाणी बसावं असं होईल का? असं नाही होईल. तर चंचल जीव आहे आणि त्याला सवय लागली प्रपंचाची, आणि चंचलपणा आहे मनाचा. चंचल मी मना कृष्ण प्रमाची बलवत दृढ. मनाच्या सवयीमुळे जीवाला चंचलपणाची सवय लागली, आणि त्याला मान घ्या, सन्मान घ्या, हे करा ते करा असा जो चाळा लागला, असं जर चंचलपणाची सवय लागली, ती त्याला इंद्रियामुळे त्या ठिकाणी लागली, चाळा लागला, आणि चंचलपणा मनाचा अशा प्रकारचा झाला. म्हणून जीव मुळात देव असून सुद्धा जीव बनून दुःखी झाला. म्हणून त्या जीवाला जर पुन्हा परमात्म्याकडे न्यायचं असेल तर हे चळण चाळा सोडला पाहिजे. म्हणजे मनाला कांसणी लावायची, मान आला तर तो मान घ्यायचा नाही, किंवा तो मान आपल्याला बरा वाटायचा नाही, आणि इंद्रियांचा, मनाचा आणि जगाचा रंग आपल्या मनाला आणि आपल्या जीवाला कधीच लागून घ्यायचा नाही. हे साधकांनी करावं. आणि त्याचा पहिला टप्पा सांगितला की किती मान लोकांनी दिला तरी त्याला काहीही किंमत त्या ठिकाणी देऊ नये. आपल्या अंतरंगात आपण भगवंताचं चिंतन त्या ठिकाणी करीत राहावं आणि आपली जीवनयात्रा सफल करावी. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा साधकाला केलेला जो खास उपदेशाचा
हा जो वारसा आहे किंवा उपदेशाचा जो हा अभंग आहे तो आपल्याकडे यथामती ठेवण्याचा प्रयत्न करून झालेली सेवा प्रभूंच्या आणि सद्गुरूंच्या चरणी समर्पण करून आणि इथेच आपण याला तुका म्हणे जीव निष्काम हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज